हाय फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत एक नंबरचा प्रोग्राम. तर ह्यामध्ये आपला टास्क असा आहे की आपल्याला 1/1, 1/2, 1/3, 1/4 आणि 1/5 यांची ऍडिशन करायची आहे. आणि यांची जी ऍडिशन असेल ती असेल आपले हार्मोनिक नंबर 5. तर आजचा हा आगळा वेगळा कोड बघण्यासाठी तुम्हाला बघावं लागेल हा व्हिडिओ, आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे लॉजिक, देन मेमरी डायग्राम, आणि तुम्हाला हा कोड मी मध्ये टाइप करून दाखवेल आणि त्याला रन करू आणि मग बघूया की आपलं लॉजिक सक्सेसफुली वर्क करत. तर चला सर्वात आधी आपण बघूया लॉजिक. तर फ्रेंड्स, लॉजिक एक्सप्लेन करण्याआधी तुम्हा सर्वांना माझा मानाचा रागा. तर आज मला फिफ्थ पोझिशनचा हार्मोनिक नंबर काढायचा आहे. तर सर्वात आधी मला एक नंबर लागेल इक्वल टू फिफ्थ, बिकॉज मला फिफ्थ पोझिशनचा हार्मोनिक नंबर काढायचा आहे आणि मला आउटपुट अपेक्षित आहे 1/1 प्लस 1/2 प्लस 1/3 प्लस 1/4 प्लस 1/5 याची जी काही सम येईल तो असेल माझा. तर आता बघूया आपण याच्यासाठी की आपल्याला कोणतं लॉजिक यूज करावं लागेल. तर मी आधी यांची जी ऍडिशन आहे ती स्टोअर करण्यासाठी एक कंटेनर यूज करेल. सपोज रिझल्ट इक्वल टू 0. देन मला लूप यूज करावं लागेल. तर फॉर इंटिजर r इक्वल टू 1, देन कंडिशन चेक करावी लागेल. आय हा नंबर पेक्षा इक्वल किंवा नंबर पेक्षा लहान आहे का ते चेक करावं लागेल. तर तुमचं इंग्लिश मध्ये स्वागत आहे. तर आता आपण आपला प्रोग्राम हा टाइप करून बघू. तर आपल्याला फिफ्थ हार्मोनिक नंबर काढायचा आहे. तर त्याच्यासाठी इंटिजर नम इक्वल टू 5, आणि जो आपला रिझल्ट येईल म्हणजे जी आपली कॅल्क्युलेशन येईल ते आपले डबल मध्ये येईल. तर आपण त्याला एका कंटेनर मध्ये स्टोअर करून घेऊ. डबल रिझल्ट इक्वल टू, देन मला घ्यावे लागेल आता फॉर लूप केले. तर फॉर इंटिजर r इक्वल टू 1, देन I प्लस, देन आता लिहावं लागेल मला आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर ते लॉजिक रिझल्ट इक्वल टू रिझल्ट प्लस टाइपकास्ट करून घ्यावं लागेल 1/i. जे काही आपली कॅल्क्युलेशन असेल ती रिझल्ट मध्ये स्टोअर होऊन जाईल. तर इथं आपण डॉट 1 देन प्लस आय, देन जो काही आपला रिझल्ट येईल त्याला आपल्याला प्रिंट करावा लागेल. तो असेल आपला हार्मोनिक नंबर. तर नम प्लस हार्मोनिक व्हॅल्यू प्लस. ओके, तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की आपण आपला कोड हा टाइप केलेला आहे. आता आपण याला रन करून बघूया आणि चेक करू की आपलं लॉजिक सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. रन.
तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की आपल्याला बरोबर लॉजिक हे भेटलेलं आहे, म्हणजे आउटपुट बरोबर भेटलेलं आहे, तर आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क केलेलं आहे. तर आता बघूया आपण तर आता आपण बघणार आहोत आपल्या व्हिडिओची लास्ट स्टेप, ती म्हणजेच मेमरी डायग्राम. तर जेव्हाही आपण आपला प्रोग्राम हा रन करतो तेव्हा स्टॅक फ्रेम मध्ये स्टॅक क्रिएट होते आणि सर्वात आधी मेन याचा स्टॅक क्रिएट होत असतो. आता आपण आपला प्रोग्राम हा लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करून बघूया. तर सर्वात आधी नम इक्वल टू 5, तर नम साठी एक कंटेनर क्रिएट होईल. त्याचा बेस ऍड्रेस असेल सपोज 100, त्यामध्ये स्टोअर होईल num equal to 5. Then inside the for loops I equal to 1, तर I साठी ही एक कंटेनर क्रिएट होईल. त्याचा बेस ऍड्रेस असेल सपोज 200, त्यामध्ये स्टोअर होईल I equal to 1. देन कंडिशन चेक होईल, तर I आता आपल्याकडे आहे 1, तर इथे चेक होईल की 1 हा 5 पेक्षा लहान किंवा 5 आहे का, तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन इथं 1 डिवाइड बाय I म्हणजे 1 आणि रिझल्ट आता सध्या आपल्याकडे आहे 0 इक्वल टू, तर इथं होईल 1 आणि 1 स्टोअर होईल एका रिझल्ट मध्ये. तर रिझल्ट साठी सुद्धा एक कंटेनर क्रिएट होईल. त्याचा बेस ऍड्रेस सपोज असेल 300, त्यामध्ये स्टोअर होईल रिझल्ट इक्वल टू 1. पुन्हा आय ची व्हॅल्यू ही इन्क्रीज होईल, तर ती होईल आता 2. पुन्हा कंडिशन चेक होईल फॉर लूप मध्ये की 2 हा 5 पेक्षा लहान किंवा 5 आहे का, तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. इनसाइड द फॉर लूप 1 डिवाइड बाय 2 प्लस, तर रिझल्ट आपल्याकडे आहे 1 इक्वल टू 1.5. देन 1.5, तर 1.5 हा स्टोअर होईल रिझल्ट मध्ये. देन पुन्हा आय ची व्हॅल्यू ही इन्क्रीज होईल, तर आय होईल आता 3. पुन्हा कंडिशन चेक होईल की 3 हा 5 पेक्षा लहान किंवा 5 आहे का, तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन इथं कॅल्क्युलेशन होईल, तर 1 डिवाइड बाय 3 प्लस 1.5 इक्वल टू 1.5 इक्वल टू 1.83 आणि 1.83 हा स्टोअर होईल रिझल्ट मध्ये. देन पुन्हा आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल, तर ती होईल आता 4. पुन्हा कंडिशन चेक होईल फॉर लूप मध्ये, तर 4 हा 5 पेक्षा लहान किंवा 5 आहे का, तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. पुन्हा इथं कॅल्क्युलेशन होईल, तर 1 डिवाइड बाय आय, तर आय आता आपल्याकडे आहे 4 आणि रिझल्ट आता आपल्याकडे आहे 1.83 इक्वल टू, इथं आपल्याला भेटेल 2.08. 2.08 हा रिझल्ट मध्ये स्टोअर होईल. पुन्हा आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल, तर ती आता होईल 5. पुन्हा कंडिशन चेक होईल की 5 हा 5 पेक्षा लहान किंवा 5 आहे का, तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन इथं परत ऍक्शन होईल, तर 1 डिवाइड बाय 5 प्लस 2.08
यांची कॅल्क्युलेशन होईल 2.28. देन 2.28 हा स्टोअर होईल रिझल्ट मध्ये. पुन्हा आय ची व्हॅल्यू ही इन्क्रीज होईल, तर आता आय होईल 6. पुन्हा कंडिशन चेक होईल की 6 हा 5 पेक्षा लहान किंवा 5 आहे का. तर इथं आता कंडिशन आहे फॉल्स. कंट्रोल हा सेट फॉलो राहणार नाही, तर फॉलो तिथं आपला स्टॉप होईल. नेक्स्ट लाईन डॉट आउट डॉट रिझल्ट. तर रिझल्ट आपला आहे आता 2.28. तर 2.28 ची प्रिंट होईल आणि हा असेल आपला फिफ्थ हार्मोनिक नंबर. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे लॉजिक, मेमरी डायग्राम आणि तुम्हाला इंग्लिशमध्ये कोड हा टाईप करून त्याला रन करून तुम्हाला आउटपुट दाखवलेला आहे. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया लवकरच.